हॅलो, आपण पाहिलं तर एक चांगली मॅच, बिग फाईट, बिग लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये ज्याने ग्राउंड गाजवला तो संघ म्हणजे वीर तानाजी दापोडे. आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये सरवलीपाडा, दुसऱ्या सामन्यामध्ये पिचन, तिसऱ्या सामन्यामध्ये काशने संघाला परास्त करून आपण सुपर 4 मध्ये जागा बनवली. आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये ठाकूरपाडा, पायगाव आणि दिवास्पट दिवा या संघाला परास्त करून सुपर 4 मध्ये जागा बनवली. अर्थात पहिली सेमीफायनल या स्पर्धेची मित्र आपण पाहत आहात. तुम्हा सर्वांचं या क्रीडा क्षेत्रामध्ये, क्रीडा नगरीमध्ये आणि यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षण पाहतात हा माझा लाडका प्रेक्षक यांचंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. करूया आपण खेळाला सुरुवात. या ठिकाणी पाहूया पहिलं षटक घेऊन येतोय मुकेश. सलामीची जोडी नेहमीप्रमाणे आपण पाहतोय राजू पाटील आणि कुंदन पाटील. तर भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळाचे विद्यमान सचिव सन्माननीय प्रदीपजी जोशी साहेबांच्या माध्यमातून कुंदनजी पाटील साहेबांनी जर षटकार लगावला तर प्रति षटकारामागे 500 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेस पाहू शकता पहिला चेंडू आपलातून, क्या बात है, बल्ला तेरे हाथ में तो काहे टांग आड़ा है. LBW च्या स्वरूपात फलंदाज बाद होत आहे राजू पाटील. बंदे में है दम, नाम है अनिल मुकादम. लाईव्हच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघांसाठी त्यांनी खास करून शुभेच्छा दिल्यात. खास करून आयोजन, नियोजन, त्याचबरोबर आमचे गोल्डन फिंगर ऑफ या स्पर्धेमध्ये स्कोरिंग करणारे अल्पेशजी गायकवाड त्यांच्यासाठी खास शुभेच्छा दिलेल्या आहेत सन्माननीय अनिलजी मुकादम साहेबांनी. मुकादम साहेब, आपण लाईव्हच्या माध्यमातून आमच्याशी जुडले आहात. तुमचंही या स्पर्धेमध्ये, या चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. पाहूया पुढील चेंडू. गोलंदाज टर्न होत आहे गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस नवीन फलंदाज नितीन येतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू. यावेळेस पाहिलं तर इनफिल्डच्या वरतून चेंडूला फेकून दिला. पाहूया काय घडतंय, परंतु चेंडू मात्र थांबला गेला आहे आणि आपण पाहू शकता 2 धावा इथं कंप्लीट केल्या जातात. निश्चितच आपण पाहतोय अनेक जण आपल्या युट्यूबच्या माध्यमातून जुडले जात आहेत. वारंवार फोन येत आहेत. तर सर्वांचे फोन कॉल मी उचलू शकत नाही, मेसेज वाचू शकत नाही. आता मात्र आपण पाहिलं तर सन्माननीय शैलेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून मागील सामना झाला त्या सामन्यामध्ये शैलेश यांनी विद्यानंद यांनी चांगली कामगिरी केली, त्याच्यासाठी शुभेच्छा दिल्या. चालू सामन्यासाठी शुभेच्छा आणि आयोजन नियोजनासाठी सन्माननीय शैलेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. त्याचबरोबर अल्पेशजी गायकवाड असतील, लाईव्ह टीम असेल आणि आमचा समालोचक पॅनल असेल यांच्यासाठी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर खूप खूप धन्यवाद शैलेशजी पाटील. आपण या सामन्यांचा आनंद घेतात. आपल्याही आई गावदेवी चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वलव्या खेळाकडे पाहूया. गोलंदाज पुन्हा एकदा टर्न होत आहे. इथं मात्र फुल टॉस चेंडूला टर्न केलेला आहे. नो डाऊट चेंडू मात्र थांबणार नाही, जाईल सीमा रेषा बाहेर, चौकार. तर निश्चितच आपण पाहिलं तर चौकार येतोय. सन्माननीय दिगंबर पाटील साहेब दिसत नाहीयेत. सकाळपासून खूप पैशांची खैरात लावली होती. त्याचबरोबर दीपकजी भोईर अर्थात उर्फ गोलीबाय तेही दिसत नाहीत. इथं मात्र पाहू शकता आपण 20 षटकांमध्ये खेळला गेला आहे. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. स्फोटक फलंदाज बाद झाल्यानंतर धावांसाठी झगडावं लागतं, झुजावं लागतं. आपण जर पाहिलं तर मागील 2 सामन्यांमध्ये ज्याने खरोखर आपलातून फलंदाजी केली दिवास्पट दिवा संघाने, पहिल्या सामन्यामध्ये 70 तर दुसऱ्या सामन्यामध्ये 80 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. परंतु तिसऱ्या सामन्यामध्ये 0वरती ज्यावेळेस बाद होतोय किरण, त्यानंतर मात्र संघ गारद झाला गेला. इथं मात्र दापोडा काय करतं पाहूया. यावेळेस उडवला, मिस टाइम झालेला आहे आणि इथं मात्र झेल काही झाला गेला नाही. एस ए प्लॅन्डिंग आपल्याला पाहायला मिळते आणि अशा रीतीने एक धाव कंप्लीट केली गेली. धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे, ती म्हणजे 8 धावा. झाले गेले ते विसरून नव्याने सुरुवात करायची असते, परंतु धक्क्याने उभरताना माणसाकडे जिद्द, आशा आणि चिकाटे असणं गरजेचे आहे.
जिद्द अशा चिकाटीने खेळ करतो नेहमीच. आपण जर पाहिलं तर दापोडे संघ आजही या ठिकाणी पाहूया कसा खेळ होतोय. काल दिवस त्यांनी गाजवला होता आणि आज दिवस गाजवतोय. मात्र कालवार यावेळेस उडवलाय, गॅपमध्ये आहे, परंतु पाहिलं तर मिडविकेटला छत्रशेख तैनात ठेवला होता. इथं मात्र पाहिलं तर पाहूया 2 धावा कंप्लीट केल्या जातील का, परंतु बॅट लेट टेकली गेली आणि फलंदाज मात्र थेट जातोय डगआउटच्या आसऱ्याला रनआउटच्या स्वरूपात. मुंबई से खाली मुझे लेने को आयलो, मुंबई से खाली मुझे लेने को आयलो, माझे वांगडा निश्चितच इथेही रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होते. गरमागरमीन जो खेळ खेळला जातो तो चांगला खेळ होतोय. नेहमी म्हटलं जातं की तवा जर गरम आहे तर तुम्ही भाकर भाजून घ्या, ती चांगली शिजते. आज गरमागरमीत कालवार संघाचा खेळ आपल्याला चांगला पाहायला मिळाला. त्या कारणास्तव पाहतो इथेही याही ठिकाणी आपण पाहिलं तर फ्रेश टीम अर्थात वीर तानाजी दापोडे या संघाला बॅकफुटवर ढकलण्यासाठी काम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर 9 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत ही जर स्पर्धा पाहिली तर 15वी स्पर्धा आहे मित्रांनो. आणि 15व्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पहिली जी फायनल झाली गेली ती चाचणी स्पर्धेची वडूनगर संघाने मारली, त्यानंतर कारिवली, त्यानंतर सोनाले, त्यानंतर कामतगर, त्यानंतर निंबोली, त्यानंतर पुन्हा एकदा कारिवली संघाने वर्चस्व गाजवलं, त्यानंतर काल्हेर संघाने, कोपर संघाने आणि त्यानंतर नंबर रँक वरती काम करणारा वडूनगर पुन्हा एकदा इनफॉर्ममध्ये पाहायला मिळाला. त्यानंतर भादवड संघाला खूप प्रतीक्षा करावी लागली, कारण मागच्या सीझनचा दादा संघ यावेळेस सोडवण्याचा प्रयत्न, यू मिस आय डेफिनेटली हिट, फलंदाज बाद होत आहे बॉलच्या स्वरूपात. कुंदन पाटील मन येतोय. आता मात्र गोलंदाजी चिंता वाढवावी लागेल, अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. आज मात्र कुठेतरी ज्या नावाने ओळखला जातो, जाणला जातो, तो खेळ पाहायला मिळत नाहीये. वीर तानाजी दापोडे संघाच्या माध्यमातून डावाला सावरावं लागेल, आवरावं लागेल. बॅटिंग लाईन मोठी आहे त्याबद्दल काही वाद नाही, परंतु आपण पाहतोय एकामागून एक गडी बाद होताना पाहायला मिळत आहेत. दापोडे संघाने आपण जर पाहिलं सीझनला सुरुवात झाली तिथून मात्र त्यांच्या हाताला काही लागलं नाही, परंतु आपण जर पाहिलं तर 6वी स्पर्धा खेळली गेली काल्हेर येथे, त्या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक त्यांच्या हाताला लागला गेला. त्यानंतर सर्वात मोठी स्पर्धा मानली जाते अर्थात भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचा वर्ल्ड कप ज्याला म्हटलं जातंय तो म्हणजे दौरा, आणि दमन दौऱ्याचा मानकरी ठरला गेला. आपण पाहिलं तर 14वी स्पर्धा ती मात्र पाहायला मिळाली आणि त्या स्पर्धेचा अव्वल स्थान दापोडे संघाने पटकावलं होतं. यावेळेस पाहू शकता इनफिल्डच्या वरतून मारण्याचा प्रयत्न, गोलंदाज चांगला गोलंदाजी करतोय, परंतु फटकेबाजी त्याहून अधिक चांगली. इथं शतरक्षण चांगलं झालं, परंतु रनिंग बिटवीन द विकेट ही सुद्धा चांगली आपल्याला पाहायला मिळाली. कालवार संघाला मात्र आतापर्यंत प्रतीक्षा करावी लागली आहे. एकही फायनल पटकावण्याचा मान अजून मिळाला नाही. आज चांगली सुवर्ण संधी आहे, संधीचं सोनं करणं गरजेचं आहे, कारण असं म्हटलं जातं की पुढे केस आणि मागं टक्कल असते. एकदा ते हातांना निसटली तर पुन्हा आपल्या हातामध्ये मिळत नाहीये. अभी नाही तो कभी नाही, चान्स आहे. पाहूया धावसंख्या जर पहिली धावफलकावरती लागली जाते ती म्हणजे 12 धावा, 11 धावा लागले. इथं मात्र फलंदाज फेल ठरतोय झेलच्या स्वरूपात.
षटक क्रमांक दुसरं इथं पाहायला मिळते. आपण पाहतोय की धावसंख्या धावफलकावरती 11 लागली गेली आहे. पुढील चेंडू फुल टॉस टर्न केल्या चेंडूला दिशा दिलेली आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. वन बॉल सीमारेषे पार चौकार. तर हा चौकार मित्र म्हणेन की स्कोर कार्ड मध्ये संजीवनी भरणारा आहे, प्राण फुकणारा आहे. कारण धावफलक कमी लागलं होतं, कमी पाहायला मिळालं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस चौकार येतोय त्यावेळेस कुठेतरी ते धावफलकाला नऊ संजीवनी मिळते. धावसंख्या आता पुढे सरकते, हलते 15 या अंकावरती. षटक क्रमांक दुसरं चालू आहे आणि आपण पाहतो या 15 धावा जमवण्यासाठी 4 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. पुढील चेंडू यावेळेस आपण पाहतोय प्रतिम चेंडू हाताला गेला. आपण पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू होता, पूर्णपणे ब्लॉक करून ठेवलं होतं. एक धाव घेतली गेली आहे. एका धावेने धावसंख्या 16 या अंकावरती जाऊन पोहोचते. शेवटचा अंतिम चेंडू आहे या षटकातील, फेकणं बाकी. 16 धावा धावफलकावरती. निश्चितच सन्मान्य प्रदीपजी जोशी साहेब या सामन्याचा आनंद घेत आहेत युट्यूबच्या माध्यमातून. यावेळेस उडवलाय, अधिक उंची लांबी गाठेल का, काय घडते पाहूया. इथं मात्र कालवार के टायगरच्या हातातून चेंडू मात्र निसटलाय. सदानंद म्हात्रे यांच्या टोपली फाडून चेंडू मात्र बाहेर. 2 धावा, 2 धाब्याने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळतोय. 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. प्रयत्न चांगला होता, अधिक उंच होती, परंतु प्रयत्नांना काही यश मिळाला नाही आहे. कारण एक चांगला फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकच्या रूपाने नेहमीच अष्टपैलू कामगिरी करणारा हा हरपण मौला खेळाडू म्हणजे म्हटलं तर वगळ ठरणार नाहीये. सदानंद म्हात्रे यांच्या हातातून निसटलेला झेल पाहूया. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 18 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. आपण पाहत आहात आई गावदेवी चषक 2025 चा महासंग्राम मित्र पाहायला मिळते. क्रिकेट के रंग शान स्पोर्ट धामणगाव के संघ खास करून मुख्य आयोजकाच्या भूमिकेने पाहायला गेले तर सर्व सन्मान्य श्यामजी पाटील असतील, ज्ञानेश्वरजी पाटील असतील यांच्या माध्यमातून साकारण्यात आलेली स्पर्धा मित्र अनुभवाला मिळते. संपूर्ण टीम त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करते आणि प्रत्येक टीम जी जेव्हा या मैदानामध्ये एंटर होते ना तर त्या मनाला सुखद आनंद प्राप्त होते. कारण अतिशय चांगल्या पद्धतीचं निसर्गरम्य वातावरण आहे आणि त्या वातावरणात खेळण्यात जाणार ही स्पर्धा खूप चांगली प्रेक्षकांच्या तसेच खेळाडूंच्या मनाला एक भावणारी स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होते. यावेळेस पाहूया पुढील चेंडू काय घडते. यावेळेस व्ही शेपमध्ये खेळलेला आहे चेंडू. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला ट्रॅव्हल्स होतो. एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा दबाव टाकलेला आहे आणि इथं अति घाई संकटात नाही. एका धावेचा दुसऱ्या धाव्यामध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. माहिती आहे की मोठे फटके लागत नाही. मोठा फटका खेळाला जेव्हा फलंदाज गेलाय तेव्हा फसला गेलाय. ही मनोज यांची एक विचारसरणी आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त ग्राउंड शॉट कसे खेळले जातील याकडे भर दिली जाते. मनोज पाटील संघाकडे मोठी लाईनअप आहे. त्या कारणास्तव आपण पाहू शकता की येणाऱ्या फलंदाजावरती जिम्मेदारी अर्थात या 2 फलंदाजावरती नितीन ज्युनियर आणि मनोज या दोघांना डावाला सावरावं लागेल, आवरावं लागेल. 40 पर्यंत तरी धावसंख्या नेऊन ठेवावी लागेल. यावेळेस पुन्हा एकदा पाहू शकता आपण दिशा दिलेली एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. इथेही फंबलिंग पाहायला मिळाली ना. लगेच अवसर आहे आणि 2 धावा इथेही कंप्लीट केल्या जात आहेत. हार्ड लक कपिलजी म्हात्रे, किरणजी म्हात्रे. खेळ आहे क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला का यालाच तर म्हटलंच जाते. म्हणून तर या खेळामध्ये तेवढंच रस आहे, रोमांस आहे, रंगत आहे. पाहूया. यस आपण पाहिलं तर आजच्या दिवसातून सर्वाधिक धावा कुटणारा फलंदाज जर कोण असेल तर किरण म्हात्रे, ज्याने खरोखर आजच्या दिवसामधून 76 धावा कंप्लीट केल्या होत्या. परंतु आजच्या दिवसातून निघता त्यांना हार स्वीकारायला लागली. कुठेतरी जिवार लागणार आहे कारण किनारे पे नौका डुबने का ज्यादा गम होता है. यस जर सामना जर विजय केला असता तर मालिकावीरच्या भूमिकेमध्ये त्यांचंही नाव वर्णीला लागलं असतं. कारण 3 गडी बाद केले होते आणि 76 धावा कुठून काढल्या होत्या.
23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. स्कोर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवताय तर 23 धावा. तिसरं षटक. अजूनही या षटकामागे 7 ते 8 धावा जर आल्या तर निश्चितच मी तर म्हणेन कुठेतरी धावफलक चांगला सजलं जाईल. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय परंतु मिस टाइम. फलंदाज बाद होतय जेलच्या स्वरूपात. निश्चितच अजूनही हुकमाचा एक्का बाकी आहे. कुठे ठेवला होता तर ज्ञानदेव पाटील अजूनही बाकी आहे. षटक क्रमांक 3 चालू आहे आणि येतोय. कदाचित इंजेड असावी, तब्येत बरोबर नसावी, कारण एक स्फोटक फलंदाज अजून आपण पाहतोय 7व्या क्रमांकावरती येतोय. कारण तिसरं षटक चालू आहे आणि 4 चेंडूही टाकून झालेले आहेत. या खेळाडूकडे क्षमता आहे बिग मोठे फटके खेळण्याची. निश्चित पाहूया पुढील चेंडू. आल्या आल्या उडवण्याचा प्रयत्न इथं होतोय. पाहूया चांगला क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण मी तर म्हणेन. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो मात्र चांगल्या एंडला केला होता परंतु अतिशय वेगाने ही धाव कंप्लीट केली जाते. 2 धावा धावफलकावर दुल्ल्या जात आहेत. 25 धावा ऑन बोर्ड लागल्या जात आहेत. संध्याकाळचं सत्र आहे. 40+ धावसंख्या जरी धावफलकावरती असली तरी तिला डिफेंड करण्याची क्षमता वीर तानाजी दापोडे संघाकडे आहे, कारण गोलंदाज चांगले आहेत. परंतु मी प्रशंसा करेन कालिका माता कालभार संघाच्या गोलंदाजांची, कारण त्यांनी खरोखर यांना बांधून ठेवलेले आहेत. सुरुवातीच्या 2 गोलंदाजांनी आपण पाहिलं तर 9 धावा खर्च केल्या. या ओव्हरमध्ये आपण पाहतोय मोठा फटका अजूनही लागला नाही. पुढील चेंडू पाहूया. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस विषप मध्ये खेळलेला आहे. स्टकवरला चेंडू ट्रॅव्हल्स होते. पाहूया एकच धाव मिळेल. एकापेक्षा अधिक काय नाही आहे. एक दापोडे संघाच्या माध्यमातून एक चांगली बाब आहे की एक धाव घेतली गेली, कारण यानंतर शेवटच्या ओव्हरला स्ट्राईक जे आहे ते ज्ञानदेव पाटीलकडे राहील. शेवटचा अंतिम ओव्हर कोण हाताळेल हे पाहण्यासारखं राहील. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. आपण जर पाहिला 2 दिवसाच्या या खेळामध्ये सर्वाधिक धावा कुटणारा प्रथम फलंदाज ठरला होता. 9 चेंडूंमध्ये 37 धावा कुटण्याचा विक्रम राजू पाटील यांनी केला होता. त्यानंतर आपण पाहिलं तर 14 चेंडूंमध्ये 46 धावा कुटण्याचा विक्रम जो आहे तो किरण मात्रे यांनी केला होता. आणि सर्वाधिक जास्त धावा खर्च करणारा गोलंदाज संतोष बुधर आपण यांना पाहतोय. आणि सर्वाधिक चांगली गोलंदाजी हाताळणारा एक हॅट्रिक ज्याने सादरीकरण केली मणिलाल यांनी, कारण आपण पाहिलं तर 4 फलंदाज बॅक टू बॅक बाद केले होते आणि 4 धावा खर्च केल्या होत्या. आणि आज एक लकीली आकडा म्हणून जर पाहिलं ना तर कालपासून आजपर्यंत हा 20 राहिलेला आहे, कारण 7 गोलंदाज असे आहेत की त्यांनी 20 धावा आपल्या एका षटकाच्या कोट्यामध्ये खर्च करताना पाहायला मिळालेत. सर्वाधिक धावा जर पाहिल्या गेल्या तर संतोष बुधर यांच्या 31 धावा पाहायला मिळाल्या. आणि लोएस्ट स्कोरचा जर विचार केला तर कासने संघ 18 धावा दापोडे संघासमोर आपण पाहिले होतो. तो सामना काल झाला होता. आणि इथं पाहूया आता शेवटचा अंतिम षटक घेऊन येतोय. धावसंख्या जर पाहिली 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा लागल्या गेल्यात. जितेंद्र येतोय शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी. जित्या किती नावाने फोकस आहे. नावामध्ये सर्व काय असतं परंतु कर्मामध्ये सर्व काही दडलेलं असतं. पाहूया या गोलंदाजाचा कर्म कशा प्रकारे सादरीकरण होत आहे आणि ज्ञानदेव मात्र या गोलंदाजाला कशा प्रकारे न्याय देतोय हे पाहण्यासारखं राहील. पहिल्या चेंडूचा सामना करतोय. पाहूया यावेळेस सोडवण्याचा प्रयत्न कार्पेटच्या सहाय्याने ग्राउंडला गुदगुल्या करत समोरच्या दिशेने ऑफसाईडला जातोय. इथं मात्र अतिशय वेगाने दुसरी धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय.
यावेळेस आपण पाहू शकता पुन्हा एकदा स्ट्राईक वरती ज्ञानदेव पाण्यात सरकारी इथनं जर मोठे फटके 2 तरी आले ना तरी मजबूत स्थितीमध्ये पाहायला लागेल आणि हा विकेट जो आहे ज्ञानदेव पाटील यांचा हा जर मिळवला तर निश्चित कुठेतरी मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळेल. पुढील चेंडू यावेळेस उडवला मिस टाइम झालेला आहे अधिक उंची गाठली गेली 2 क्षेत्रशी घेत आहेत दोघांची झुंबड चेंडू मात्र फरार आणि 2 धावा इथं कंप्लीट होत आहेत. निश्चितच आपण पाहिलं तालमेल जीवन जगत असताना आपण जर पाहिलं तर तालमेल जर असेल तर चांगल्या प्रकारे जगू शकतोय आणि इथं मात्र जर खेळाच्या दृष्टीने पाहिलं तर तालमेल चांगला असेल तर खेळ चांगला होईल. कॉलिंग महत्वाची आहे. येस नो वेट मी घेतो तू घे हा पाहायला हवं होतं. आपण पाहू शकता कशा प्रकारे खेळला गेला तो फटका अधिक उंच गेला होता. परिणामस्वरूप आपण पाहिलं की झेल काय घेतलं गेलं नाही परंतु 2 धावा जरूर नो चेंडू आहे का पिचच्या बाहेर पडलेला आहे पंच. यस पिचच्या बाहेर चेंडू हाताला गेला त्या कारणास्तव आपण पाहू शकता नो बॉल आहे. सुस्वागतम गोरसे गावचे माझे सरपंच सन्मान्य अनंताजी केने साहेबांचा या ठिकाणी शुभागमन होते. त्याचबरोबर आपण पाहिलं तर एजी स्पोर्ट निंबोली संघाचे कर्णधार सन्मान्य सीतारामजी गुलवी साहेब यांचा शुभ आगमन होत आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. थर्ड अंपायर नाही दिलेला काय करायचं आहे थर्ड अंपायर घ्यायचा आहे का कशासाठी नो बॉल साठी. धावसंख्या झाली आहे 31 धावा धापलकावरती. त्याचबरोबर आपण पाहू शकता महेशजी वारिस साहेब सुद्धा इथं उपस्थित झालेले आहेत. काय धावसंख्या मग ते विचारतो ना काय काय नाही स्कोर सांग. यस नो बॉल आहे चेक केलं जातं इथं आणि निर्णय दिला जातोय. थर्टी 31 धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे. आता मात्र उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथनं जर अजून 1-2 मोठे फटके आले तर मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळेल. वीर तानाजी दापोडे हा संघ पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होत आहे. यावेळेस उडवलं वाडे शॉट क्या बात आहे चेंडूला फेकून दिलं सीमा पार बिग षटकार. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरी पुरेपूर फायदा उचलला जातोय आणि इथं मात्र पाहू शकता थोडक्यामध्ये बचावली गेली. चांगला प्रयत्न केला होता झेल घेण्याचा मैदानाच्या बाहेर. हा येतो षटकार.
निश्चितच मगाशी म्हटल्याप्रमाणे हुकमाचा एक्का बाजूला ठेवला होता, मागे ठेवला होता. मला वाटतं पत्त्यांच्या आड लपला असेल तो दिसला नसेल. उशिराने प्राचारण झाला. बॅक टू बॅक 2 षटकार धावसंख्येला मिळतो. आकार धावसंख्या जर पाडली तर आता मात्र 43 अंकावरती जाऊन पोहोचते. यस, आपण पाहू शकता भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळाचे नवनिर्वाचित विद्यमान अध्यक्ष सन्माननीय संजयभाई म्हात्रे, लाईन ऑफ बादवड, या महान व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपलेही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. वेलकम 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 सर. एक चांगलं व्यक्तिमत्व अध्यक्षाच्या भूमिकेमध्ये मिळालेला आहे. चांगला न्याय या भिवंडी तालुक्यासाठी मिळाले, यात मात्र काही शंका नाही. या बोलूया खेळाकडे. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय. फटका कमजोर है कि दमदार है? यस, फटके में है दम. मिल जाएंगे मैक्सिमम 6 रन. हैट्रिक कंप्लीट झालेले आहे. पुलिस कर रही है, लेकिन सोनिया एक बात समझिए, डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन. अरे दीवानो ना, मगाशी म्हटलं होतं की हुकमाचा एक्का म्हणून टायगर आता मात्र दहाडतोय, पहाडतोय. कारण बॅक टू बॅक 3 षटकार त्या लगावल्यात. हॅट्रिक कंप्लीट केली गेली आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक करता धरता आपण जर म्हटलं तर वावगो ठरणारे सन्माननीय श्यामजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे या हॅट्रिकसाठी. आपण पाहिलं तर बक्षिसांची खैरात भरपूर लावली जाते. आपण कालच्या दिवसामधून जर पाहिलं तर आजही तोच काम चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी नुकतंच आगमन झालेलं आहे भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे नवनिर्वाचित विद्यमान अध्यक्ष सन्माननीय संजयभाई म्हात्रे साहेबांचा या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. भिवंडी कॉर्पोरेशनचे आपण पाहिले तर नगरसेवक सन्माननीय साहेबांचा या ठिकाणी शुभ आगमन. यावेळेस पुन्हा एकदा धाडलंय, फाडलंय चेंडूला, सीमा रेषा बाहेर फेकून दिले 6 धावांसाठी. बॅक टू बॅक 4था षटकार. डीजे धावसंख्या जर पाहिली तर या षटकाराच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 55 धावा. 56 धावांची गरज आहे. आपण पाहिलं तर सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये फक्त 18 धावा होत्या. त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर अफलातून फलंदाजी पाहायला मिळाली ज्ञानदेव पाटील यांची. बॅक टू बॅक 4 षटकार आणि त्या अनुषंगाने धावसंख्या पोहोचली 55. 56 धावांची आवश्यकता आहे विजयाचं समीकरण पाहता. निश्चितच आपण जर पाहिलं तर खूप चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळाली. मनोज यांनी चांगली साथ दिली. आपण पाहिलं तर नेहमी गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये पाहतोय आज संधी मिळाली, संधीचं सोनं केलं. नेहमी असं म्हणतात की संधीला पुढे टक्कल, पुढे केस आणि मागे टक्कल असते. आता तो जर निसटली तर ती भेटत नाहीये. संधीचं सोनं करत असताना मनोज यांनी चांगलं काम केलं आणि ज्ञानदेव पाटील यांनी मात्र खूप चांगली फलंदाजी. निश्चितच आपण पाहिलं तर या व्यासपीठावरती नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे भिवंडी ग्रामीण 40+ मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सन्मान्य संजयभाई म्हात्रे यांचा स्वागत आणि सन्मान खास करून पंच कमिटी असेल आणि त्याचबरोबर आमचे स्कोरर अल्पेजी गायकवाड यांच्या माध्यमातून त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. क्या बात आहे. आपण जर पाहिलं तर आपण या ठिकाणी पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती
टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकता भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान अध्यक्ष यांचा स्वागत आणि सन्मान पंचांच्या माध्यमातून करण्यात आलं। निश्चित मित्र असं म्हटलं जाते तर निश्चितच आपण जर पाहिलं तर 4 षटकांचा खेळ इथं संपन्न झाला। धावसंख्या धावफलकावरती 5 बाद 55 लागली गेली 555 आणि विजयाचं समीकरण जे आहे ते 56 धावांचं। डावाला ज्यावेळेस प्रत्यक्षात सुरुवात होईल त्यावेळेस आपण पाहणार आहोत ऐकणार आहोत उमेश पाटील सर यांच्या आवाजाने। सुरुवात होते 55 धावा काढलेल्या आहेत। 56 धावांचं आव्हान आहे। 3 षटकांचा जर विचार केला मागील तर 26 धावा धावफलकावर, त्यानंतर चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर 55 धावा झालेल्या आहेत। म्हणजे एक झेल तुम्हाला किती महागात पडू शकतो याचं जिवंत उदाहरण आपण याच सामन्यात अनुभवलं। जर तो झेल घेतला तर नक्कीच सामन्याचं चित्र काही वेगळं दिसलं असतं, पण तसं मात्र झालं नाही। जीवनदान मिळालं ज्ञानदेव पाटीलला। 4 चेंडूमध्ये 4 षटकार आले। हे क्रिकेट आहे मित्रांनो। 56 बनवायचे आहेत, त्यामुळे आता एका फलंदाजाला इथे जबाबदारी घ्यायला लागेल, फटकेबाजी करायला लागेल। संध्याकाळचं सत्र आहे, वातावरण थोडंसं दमट आहे, त्यामुळे निश्चित याचा फायदा दापोड्याचे गोलंदाज नक्कीच उचलतील। नो डाऊट आपण चांगल्या प्रकारे उल्लेख केला, कारण तो जर झेल घेतला असता तर हे चित्र पाहायला मिळालं नसतं। परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला मुलीत जागा नाही आहे, कारण अनिश्चिततेने भरलेला खेळ नेहमीच आपण पाहायला मिळतोय। नेहमीच असं म्हटलं जातं की यशाच्या मधुर चांदणे हवे असेल तर प्रयत्नांची परिक्रमा आणि अखंड ती प्राणज्योत आहे ती जलद ठेवावी लागते। आणि आपण पाहिलं तर दिवसा ढवले चांद ताऱ्यांचं दर्शन ज्ञानदेव यांनी दाखवून दिलं। त्या कारणास्तव आपण जर पाहिलं तर बिग स्कोर उभा राहिला ओव्हर टू कॉम्बॉक्स। तर 55 झाले, 56 बनवायचे आहेत। पहिला षटक घेऊन गोलंदाज तयार होतोय हेमंत आणि समोर फलंदाज असतील मुकेश। मुकेशच्या बॅट मधून या सिरीज मध्ये धावा आलेल्या आहेत। पहिला चेंडू फुल टच चेंडू होता, दाद मागण्यात आलेले आहे। पंचांचा यश लेग बाईजच्या रूपाने 1 धाव मिळते। श्री गणेश होतोय, अकाउंट ओपन होतोय। फुल टच चेंडू होता, बॅटवर घेता आला नाही। जर बॅटवर लागला असता तर नक्कीच काही धावा मिळालेल्या असत्या। एक धावेने श्री गणेश झालेला आहे। पुन्हा एकदा सदानंद म्हात्रे टायगर ऑफ कालवार, ते मात्र ड्राईव्ह केलेला आहे। बॉलर बॅक ड्राईव्ह होता, चेंडू हातातून निसटतोय। चांगलं बॅकअप आलेलं आहे। फक्त आणि फक्त 1 धाव। 1 धावांची संघाची धाव संख्या होती ती 2। 56 बनवायचे आहेत। संत सुरुवात झाल्या, 2 सिंगल आलेले आहेत। पहिल्या 2 चेंडूचा विचार केला तर 2 सिंगल आलेले आहेत। मोठा फटका अजून आलेला नाही। क्षमता आहे दोन्ही फलंदाजांमध्ये आणि येणाऱ्या फलंदाज विद्यानंद चांगल्या फॉर्म मध्ये चांगले टच मध्ये आहेत। हेमंत पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर, समोर फलंदाज मुकेश। अकुट टप्प्याचा चेंडू होता, कट केलेला, अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण, स्वतःला झोकून दिलं होतं। निश्चित इथे धावा वाचवल्यात संघासाठी।
3 धावा वाचवलेल्या आहेत संघासाठी. फक्त एकच धाव, एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 3. सामना जिंकायचा असेल तर अशा प्रकारच्या धावा तुम्हाला वाचवायला लागतील. पुन्हा एकदा हेमंत गोलंदाजी ट्रॅकवर. सदानंद म्हात्रे याच्यासाठी सुरेख असा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी इथे होत आहे हेमंत यांच्याकडून. पुन्हा एकदा हेमंत गोलंदाजी ट्रॅकवर. सदानंद म्हात्रे याच्यासाठी पुन्हा एकदा बॅकफुट गेले होता. पंच केलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. चौकार. धावसंख्या वाढत आहे 7. बिनबाद 7. पहिले षटक हे मार्गस्थ आहे. हेमंत भोईर गोलंदाजी करत आहेत. पहिल्या षटकामध्ये ड्राईव्ह केलेला आहे. बॉलर ब्रॅक ड्राईव्ह. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण चांगलं होत नाहीये. बॅकअप चांगलं येत आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या गेल्या त्या फक्त आणि फक्त 8. गडी मात्र बाद झालेला नाहीये. ही जमेची बाजू आहे कालवार संघासाठी. 2 चांगले फलंदाज खेळपट्टीवर आहेत. फक्त 8 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. 56 बनवायच्या आहेत. मातोश्री चाविंद्र संघाचे खेळाडू श्री सरस एकनाथ पाटील याचकडून अंपायर जे पॅनल आहे त्यांच्यासाठी टी शर्ट्स आलेले आहेत. त्यांचे खूप खूप धन्यवाद. आमचे जे ऑफिशियल्स पॅनल आहेत त्यांच्यासाठी टी शर्ट आलेले आहेत श्री सरस एकनाथ पाटील याचकडून. तर खूप खूप धन्यवाद. क्रमांक 2चे षटक घेऊन मनोज मार्गस्थ झालेले आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज असेल सदानंद म्हात्रे. सदानंद म्हात्रे आणि मुकेश ही एक महत्त्वाची जोडी आहे. कधी सुद्धा हल्ला करू शकतात प्रतिस्पर्ध्यांवर. 8 धावा लागलेल्या आहेत धावपलकावर. पहिला चेंडू उडवण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. बॅटची कडा घेतली होती. 1 धाव मात्र मिळते. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 9. राऊंड विकेटने गोलंदाजी करून एक अँगल क्रिएट केला होता मनोज यांनी, म्हणून बॅटच्या पट्ट्यात आला नाही चेंडू. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू. बॅटची कडा. चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. शेवटच्या क्षणी इथे चेंडू अडवण्यात यश आलेलं आहे. श्याम यांनी तो चेंडू अडवलाय. नक्की तर 3 धावा वाचवलेल्या आहेत. शेवटच्या क्षणी हात मारला आणि सोनं गवसलं अशी गत झालेली आहे. धावसंख्या आहे ती 10. बिनबाद 10. दुसरे षटक मार्गस्थ आहे. मनोज गोलंदाजी करतोय. यावेळी चेंडू उडवलाय. लॉंग ऑन मध्ये एक क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. फक्त एकच धाव. क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं आहे दापोडा संघाकडून. धावसंख्या होती 11. बिनबाद 11. दुसरे षटक हे मार्गस्थ आहे. 3 चेंडू मध्ये 3 सिंगल आलेले आहेत. इथे मात्र सुरेख असा चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू आणि खोलून ठेवलं होतं फलंदाजाला. जखडून ठेवलं होतं. 1 धाव मात्र मिळते. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 12. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी. मेरिटवर गोलंदाजी करत आहेत गोलंदाज. इथे मात्र चेंडू उडवलाय. चेंडू हवेत आहे आणि फलंदाज बाद. बारा या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद होतोय सदानंद म्हात्रे. काही खास करता आले नाही. 1 चौकार त्यांच्या बॅट मधून आला. नवीन फलंदाज विद्यानंद येतोय.
चांगली गोलंदाजी मनोज यांच्याकडून. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर फुल टच चेंडू होता, फ्लिक केलेला आहे, खाली क्षेत्र आहे. चांगला प्रयत्न झाला होता परंतु चेंडू सीमारेषा गाठतोय, येतोय चौकार. आज ब्लू है आलीस बनवायच्या आहेत तर नक्कीच पहिल्या आणि दुसऱ्या ओव्हरचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 धावा आलेल्या आहेत. या उलट जर पॉवर प्लेमध्ये जास्त धावा आल्या असत्या तर नक्कीच येणाऱ्या काही षटकामध्ये टार्गेट थोडंसं कमी झालं असतं, पण तसं मात्र झालं नाही. नियोजनबद्ध गोलंदाजी झाली दापोडे संघाकडून आणि हवी तशी संधी मिळालेली नाही आहे. कालवार संघाच्या फलंदाजांना नवीन गोलंदाजी ट्रॅकवर ज्ञानदेव पाटील. पहिला चेंडू फुल टच चेंडू होता, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण, फक्त एकच धाव. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती 17. ज्ञानदेव पाटीलने जी खेळी केली तशी कोणी खेळी करेल का कालवार संघाकडून? क्षमता आहे विद्यानांमध्ये. सुरेख असा फटका कव्हरच्या डोक्यावरून खेळलेला आहे. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय. ते मात्र तिसऱ्या अंपायरची मदत घेतलेली आहे. फलंदाज बाद. नवीन फलंदाज आलेले आहेत मैदानात. सुरेख असा फटका, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, चौकार. आहेत तिसरे षटक हे मार्गस्थ आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये ज्ञानदेव पाटील गोलंदाजी करत आहेत. विद्यानंद एक चांगला चौकार त्यांच्या बॅटमधून आपण बघितला. नवीन फलंदाज जितेंद्र नॉन स्ट्राईक इनला. यावेळेचा अतिशय सुरेख असा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी होत आहे वीर तानाजी दापोडे संघाकडून. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज ज्ञानदेव पाटील. इथे मात्र त्रिफळाचे काय गोलंदाजी आहे.
22 धावा झालेल्या आहेत आणि तिसरा फलंदाज इथे बाद होत आहे कालवार संघाचा. नवीन फलंदाज नितीन मैदानात आलेले आहेत. ज्ञानदेव पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर नितीनसाठी फक्त आणि फक्त 22 धावा धावफलकावर. नवीन फलंदाज नितीन. इथे मात्र अतिशय सुरेख असा चेंडू पायचितचा अपील आणि फलंदाज बाद. तीस धावांची गरज. इथे मात्र चेंडू हवेत आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक येतात. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सहज पूर्ण. धावसंख्या होती ती 25. 5 चेंडू 31 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. पाहूया चमत्कार होतोय का. पंचांचा यश येतो व्हाईट बॉल. तर 6 मध्ये 30 बनवाय 5 मध्ये 30 बनवायचे आहेत. 5 षटकार मारावे लागतील. सुरेख असा फटका. चांगले क्षेत्ररक्षण होते. फक्त एकच धाव. आता फक्त औपचारिकता राहिली या सामन्यामध्ये. धावसंख्या होती ती 26. विशाल म्हात्रे बॅटिंगसाठी सज्ज झालेले आहेत. सुरेख असा ड्राईव्ह केलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. फक्त एकच धाव. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 27. चिंतामण पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज जितेंद्र. अखूड टप्प्याचा चेंडू होता. कट करण्याचा प्रयत्न केला. निर्धाव चेंडू. पहिली 3 षटकं जर बघितलं 3 षटकामध्ये 26 धावा होत्या. पूर्णपणे फ्रंट सीटवर होते कालिकामाता कालवार. त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये जे काही ज्ञानदेव पाटील नावाचं वादळ आलं त्याच्यामध्ये सर्वच काही वाहून गेलं. इथे मात्र 1 धाव मिळणार आहे. जी जबाबदारी ज्ञानदेव पाटील यांनी घेतली तशी जबाबदारी कालिकामाता कालवार संघाच्या कुठल्याही फलंदाजाने इथे घेतलेली नाहीये. म्हणून त्यांना इथे पराभव त्यांच्या समोर दिसत आहे. इथे मात्र चेंडू उडवलाय. चेंडू खाली येतोय ज्ञानदेव पाटील आणि फलंदाज होतोय बाद.